नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात दर्शकांचं हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। 1 ऑक्टोबरला मुख्यमंत्री अमरावतीत, प्रधान सचिवांनी दिली माहिती। नाईक जन्मशताब्दी कार्यक्रमांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। 5 दरोडेखोर जेरबंद, रुग्णवाहिकेच्या माध्यमातून घालत होते दरोडे। 1 रुग्णवाहिका, 2 दुचाकी, 6 मोबाईल जप्त, ग्रामीण पोलिसांची कारवाई। वडिलांनी केली मुलाची हत्या, मद्यधुंद बापाने चालवला चाकू, 302 कलमान्वये गुन्हा दाखल। जिल्हाधिकारी कार्यालयावर वर्दळ, आमदार खासदारांच्या व निवेदकांच्या उपस्थितीने गजबजले जिल्हाधिकारी कार्यालय। 4 महिला चोरांना रंगेहात अटक, तामिळ भाषिकांची टोळी शहर बसमध्ये करत होत्या चोरी। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। ठळक बातम्यांचे प्रायोजक होते इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है, आजा आजा। इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या, अर्थात क्राईम वॉच। शहरातील महिला दागिने चोरट्यांचं लक्ष ठरत आहेत। कधी दुचाकीवरून गळ्यातील मंगळसूत्र, साखळी हिसकली जाते, तर कधी बतावणी करून महिलांना फसवलं जातं। एका वृद्धेला 2 युवक चोरट्यांनी नवजात अर्भकाला आशीर्वाद देण्याच्या बहाण्याने लुटलं। तिच्या अंगावरील दागिने व नगदी चोरट्यांनी लांबवली। रविवारी सायंकाळची ही घटना आहे। होमिओपॅथिक कॉलेजच्या नजीक अडगुलवार बिल्डर्सच्या इमारतीजवळ ही घटना घडली। जयाबेन रसिकभाई नामक वृद्धा जात असताना कारमध्ये नवजात अर्भक आहे, त्याला आशीर्वाद देण्यासाठी म्हणून चोरट्यांनी तिला कारजवळ नेले। तेथे वृद्धेला आणखीन बतावण्या करून दागिने काढून घेतले व पलायन केलं। कानातले रिंग व तिच्याजवळील नगदी घेऊन हे चोरटे पसार झाले। ज्या इमारतीखाली ही घटना घडली त्या इमारतीतील जय टेक्नॉलॉजीच्या कॅमेऱ्यामध्ये ही घटना आली आहे। कॅमेऱ्यामध्ये आलेल्या चित्रणावरून हे युवक 20 ते 25 वर्षे वयोगटातीलच आहेत। कॅमेऱ्यात चित्रण आले म्हणजे पोलिसांना सरळ सरळ क्ल्यू मिळाला आहे। यावरून तरी लगोलग कारवाई होऊन चोरटे गजाआड व्हायला पाहिजेत। यापूर्वीही कारचा लोगो चोरतानाचे फुटेज सिटी न्यूजनं प्रसारित केले होते। सभ्यतेचा बुरखा घातलेले हे चोरटे सर्रास महिलांना गंडवत आहेत। सीसीटीव्ही फुटेज मिळूनही हे चोरटे पोलिसांना मिळालेले नाहीत। आता रविवारच्या घटनेबद्दल पोलीस कशी कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। पिता पुत्राच्या नात्याला कलंक लावणारी घटना फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। मद्यधुंद बापाने मामूली वादातून आपल्या पोटच्या गोळावर चाकू चालवला। सलमान करीम गोचेवाले असं मृताचं नाव आहे। त्याच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। रविवारी सायंकाळी 5 वाजता घरगुती वादातून वडिलांनी मुलाची हत्या केली। फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली। करीम गोचेवाले हा घरी दारू पिऊन आला असता 18 वर्षांचा मोठा मुलगा सलमान करीम गोचेवाला याच्याशी त्याचा वाद झाला। घरगुती वादातून झालेल्या बाचाबाची दरम्यान करीमने आपल्या मुलाला चाकूने भोसकले। त्याला इरविनमध्ये दाखल करण्यात आलं। प्रकृती बिघडल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले। तेथे सलमानला मृत घोषित केलं। सलमानचा लहान भाऊ असलम याच्या तक्रारीवरून फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार देशमुख यांनी करीम गोचेवालेवर 302 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। दारूच्या धुंदीत बापाने आपल्या मुलाचेच प्राण घेतले।
राळेगाव, यवतमाळ, तळेगाव, दारव्हा, कारंजा, अमरावती, अंजनगाव बारी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या 5 दरोडेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. संशय येऊ नये म्हणून रुग्णवाहिकेच्या माध्यमातून या चोऱ्या केल्या जात होत्या. पोलिसांनी 1 रुग्णवाहिका, 2 दुचाकी व 6 मोबाईल जप्त केले आहेत. पोलीस स्टेशन मंगरूळ दस्तगीर हद्दीतील पिंपळखुटा येथील पाणी पुरवठा विभागाच्या पंप हाऊसमध्ये 5 ते 7 आरोपींनी प्रवेश करून तेथील चौकीदाराला कुऱ्हाडीचा धाक दाखवून खोलीत डांबून ठेवले. पंप हाऊस येथील ट्रान्सफॉर्मरमधील कॉपर वायर 400 किलो किंमत 2,75,000 व इतर साहित्य असा एकूण 3 लाखांचा माल चोरून नेला. या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, अपर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीचे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करण्याबाबत मार्गदर्शन केलं व विशेष पथक गठीत केलं. या पथकानं केलेल्या कारवाईचा परिणाम म्हणजे 5 दरोडेखोरांना अटक करण्यात आली आहे. संतोष पुंडलिकराव मेश्राम, वय 26 वर्ष, राहणार इंद्रठाणा, पोलीस स्टेशन नेर, जिल्हा यवतमाळ. दुसरा आरोपी शेषराव नामदेवराव रंगारी, वय वर्ष 37, राहणार इंद्रठाणा, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ. हल्ली मुक्काम त्याचा शिवशक्तीनगरमध्ये आहे. तिसरा आरोपी विनोद साहेबराव जाधव, वय वर्ष 26, राहणार इंद्रठाणा, तालुका नेर. चौथा आरोपी श्याम अवधूत बनसोड, वय 27 वर्षे, राहणार अंबिकानगर, यवतमाळ. 5वा आरोपी किशोर किसनराव वासनिक, याचं वय 19 वर्षे असून राहणारा शिवणी मधला आहे. या 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कुणाला संशय येऊ नये म्हणून MH32B9854 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून हे 5ही जण दरोडे घालत होते. या दरोडेखोरांना जेरबंद करून त्यांच्याकडील 1 रुग्णवाहिका, 2 दुचाकी, 6 मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. ही कारवाई किरण वानखडे, मुकेश गावंडे यांच्या पथकातील अरुण मेटे, मूलचंद भांबुरकर, सचिन मिश्रा, सुधीर पांडे, सुरेश जाधव, संजय राठोड, राजू काळे, संजय प्रधान, राजेंद्र पंचघाम आदी पोलिसांनी केली आहे. 19 तारखेच्या रात्री मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिंपळखुटा येथे एक पंप हाऊस जवळील ट्रान्सफॉर्मर काही अज्ञात लोकांनी फोडलं आणि त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये तांबा जवळपास 400 किलो घेऊन गेले होते. तर हा गुन्हा झाल्यानंतर आम्हाला असा डाऊट होता की तो परिसर जो आहे ज्या ठिकाणी टिपी फोडली आणि ट्रान्सफॉर्मर फोडला आहे तो वर्ध्याच्या लगतचा. मग आम्ही जास्त ट्रेस आउट केले की वर्धा, आर्वी, आष्टी, खरांगणा या परिसरातले कोणी गुन्हेगार किंवा नागपूरपर्यंतचे गुन्हेगार असतील की जे त्या परिसरात येऊन असं काम करून गेले असतील. परंतु हळूहळू आम्हाला असं लक्षात आलं की त्या परिसरातले नसून आपल्या परिसरातले पण असू शकतात. मग अमरावती, नेर, वाशिम, अकोला या परिसरात लक्ष केंद्रित केलं. जसं जसं आम्ही यात वर्कआउट करत गेलो तसतशी इन्फॉर्मेशन मिळत गेली आणि त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे मग क्लिअर झाले की हा जो गुन्हा आहे हा यवतमाळ नेरमधील नेरच्या जवळपासच्या काही लोकांनी, इंद्रठाणे गावातल्या काही लोकांनी केलेला आहे. मग त्याचे साथीदार अमरावतीत कोण आहे असं शोधत गेलो असं एक साथीदार आम्हाला अमरावतीत असल्याचं कळलं. त्यावरून त्या साथीदाराला तो साथीदार होता शेषराव रंगारी. हा ॲम्ब्युलन्स चालवतो आणि त्याचीच ॲम्ब्युलन्स ह्या गुन्ह्यात वापरली गेली. जेव्हा त्या शेषरावला आम्ही ताब्यात घेतलं, शेषरावने आम्हाला सरळ कबुली दिली की हो आम्ही हा गुन्हा केला आणि साथीदारांची नावं पण सांगितली. मग त्यानुसार एक आम्ही आरोपी अरेस्ट करत गेलो. जेव्हा सर्व 5 आरोपी अरेस्ट झाले तेव्हा अरेस्ट म्हणजे आम्ही ताब्यात घेतले आणि तेव्हा आम्हाला कळलं की यांनी असे बरेचसे गुन्हे केलेले. अमरावती शहर, अमरावती ग्रामीण, त्यानंतर यवतमाळ, वर्धा, तळेगाव श्यामजी पंथ, कारंजा या परिसरात यांनी असे गुन्हे केल्याचे यांनी सांगितले आणि हे गुन्हे सर्व या मागील 1.5-2 महिन्यातले. यापूर्वीसुद्धा यांनी बरेचसे गुन्हे केलेले आहेत. त्यामुळे आम्ही आता सर्वांगीण त्यांची चौकशी करत आहोत आणि यापूर्वी ज्या ठिकाणी गुन्हे केले असतील त्या पोलीस स्टेशनला त्या जिल्ह्याला आम्ही इन्फॉर्म करून ह्या आरोपींना ट्रान्सफर करून तिकडे पण पाठवणार आहोत. सध्या या आरोपींकडून एक ॲम्ब्युलन्स जे प्रत्येक गुन्ह्यात हे वापरत होते आणि कोणाला डाऊट येऊ नये म्हणून त्यात एक पेशंटचं सोंग देऊन सुद्धा एक आरोपी बसलेला असायचा. तर ती ॲम्ब्युलन्स तसंच 2 मोटरसायकल ह्या जप्त केलेल्या आहेत. अजून यांनी ज्या ठिकाणी हा माल विकला त्या यवतमाळच्या माल घेणाऱ्या आरोपीला सुद्धा आम्ही अटक करणार आहोत आणि त्याच्याकडून हा माल रिकव्हर करण्याची प्रक्रिया. लेकुरवाळ्या असल्याचा बहाणा करून सोबत छोट्या मुलांना घेऊन चोऱ्या करणाऱ्या 4 महिलांना रंगेहात पकडण्यात आलं आहे. तामिळ भाषिक या महिलांची टोळीच असल्याची माहिती आहे. शहर बसमध्ये चोरी करत असताना या 4 महिला पकडल्या गेल्या आहेत.
बडनेरा अमरावती शहर बसमध्ये चोरी करत असताना 4 चोरट्या महिलांना रंगेहात पकडण्यात आला आहे. अनिता रणजित आचलवार, सुधा हनुमंत आचलवार, लक्ष्मी रणजित आचलवार, गीता आकाश साबळे अशी या चौघींची नावे आहेत. चौघींजवळ लहान मुलं आहेत. या 4 महिला बडनेरा अमरावती शहर बसमध्ये माया लालचंद गुप्ता यांच्या बॅगमधून 30,000 रुपये लंपास करताना रंगेहात पकडल्या गेल्या. तामिळ भाषिक असलेल्या या महिलांची टोळीच असून त्यांच्याकडून आणखीही गुन्ह्यांचा खुलासा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. ब्राईट फ्युचर कंपनीने नोकरी देण्याच्या निमित्ताने लोकांकडून पैसे लुबाडले. ठगवल्या गेलेल्या पीडितांनी राजापेठ पोलीस ठाण्याला धडक दिली. नोकरीच्या नावावर 82 जणांकडून पैसे उकळले. त्या संतप्त लोकांनी राजापेठ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ब्राईट फ्युचर कंपनीनं अनेकांना ठगवलं असल्याची तक्रार करण्यात आली आहे. ठगवल्या गेलेल्या नागरिकांनी राजापेठ पोलीस ठाण्याला धडक दिली. कॅपिटल रायटिंग वर्क करवून घेण्याच्या नावावर 6,700 रुपये प्रमाणे 82 लोकांकडून हे पैसे घेण्यात आले. राजापेठच्या कमल प्लाझामध्ये ब्राईट फ्युचर कंपनीचं कार्यालय होतं. हे कार्यालय येथून गायब झाल्याने आपण ठगवलो गेल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं. त्यांनी राजापेठ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. नोकरीची इच्छा असलेल्या लोकांचं फ्युचर ब्राईट फ्युचरनं ब्लॅक केलं आहे. 1,500 रुपये घेण्यात आले आणि एवढ्या रक्कम मध्ये आम्ही एवढे बंच करू तयार आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या चुका काढण्यात आल्या. मैंने CFL के लिए पैसे भरा था यहाँ पर, तो उन्होंने मेरे साथ में थोड़ी गद्दारी की समझो. जो मेरे पैसे हैं वो भी तो वापस नहीं कर रहे वो, और ना काम दे रहे हैं, कुछ भी नहीं किया. कितने पैसे भरा था? 6,100 रुपये भरा था CFL के लिए. CFL बॉलची माहिती गेल्यानंतर त्यांनी आम्हाला अशी कल्पना दिली की तुम्ही 6,000 रुपये भरायचे, तुम्हाला ट्रेनिंग दिल्या जाईल आणि ट्रेनिंग दिल्यानंतर तुम्हाला काम दिलं जाईल. महिन्याला कमीत कमी तुम्ही 30,000 ते 35,000 रुपये कमवू शकाल. महिन्याला कमीत कमी 30,000 ते 35,000 रुपये कमवू शकाल अशी आम्हाला त्यांनी बतावणी केली. त्याच्यानंतर म्हटलं आम्ही तुम्हाला 1 दिवसात ट्रेनिंग दिल्यानंतर आम्ही लगेच तुम्हाला 10 दिवसात काम देऊ. आज आम्हाला 3 महिने झाले तरी त्यांनी आम्हाला काम दिलेलं नाहीये. तर आम्ही आमचे पैसे परत मागतो. आज त्यांनी पैसे पण परत दिलेले नाहीये. आज आम्हाला ते नुसतं तारखा देतात. 3 महिन्यापासून ते आम्हाला आज पैसे देतो, उद्या पैसे देतो, अशा 3 महिन्यापासून ते आम्हाला नुसत्या तारखा देत आहेत. आणि लास्ट आम्ही पोलीस स्टेशनमध्ये ज्या मॅडम आल्यात, आमच्याकडे वर्षा मॅडम आल्यात, त्या मॅडम आल्यात, त्यांच्याकडे आम्ही कंप्लेंट घेऊन आलो. तर मागच्या महिन्यात कंप्लेंट घेऊन आलो. तर त्यांनी आम्हाला ह्या महिन्याची 30 तारीख दिलेली होती स्टॅम्पवर लिहून. तर आता मी 30 तारखेला सर्व मुलं हजर झालो तरी ते आम्हाला टाळाटाळ करीत आहे आणि आमची दखल पोलीस स्टेशन पण घेत नाही आहे सध्या तरी. तो आपके कितने बच्चे थे जिन्होंने पैसे भरे? 350 कम से कम 250-300 लोग होंगे. 3 मध्ये 82 जण आहे. 6 में करीब 100 लोग तो होंगे.